कर्जमाफी आवश्यकच आहे, ती दिलीच पाहिजे. पण कर्जमाफीने कुठला शेतकरी श्रीमंत झाला नाही. कर्जमाफीने कुठला शेतकरी परमनंट त्या कर्जाच्या विळख्यातनं बाहेर पडला नाही. जर आपली शेती फायद्याची करायची असेल तर वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना केल्याशिवाय शेती फायद्याची होऊ शकत नाही. 76% शेतकऱ्यांना आम्ही दिवसा वीज देतो आणि आमचा प्रयत्न हे वर्ष संपता संपता 100% शेतकऱ्यांना दिवसा वीज आम्ही देऊ. की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचं जे जुनं बिल आहे 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे. ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत. शेतीतल्या गायी कमी झाल्या, जनावरं कमी झाले आणि त्यातनं शेतीमध्ये ज्या नैसर्गिक गोष्टी जात होत्या त्या गोष्टी आता हळूहळू आपल्या जायला लागल्या. सगळं आपण रासायनिक वापरायला लागलो. खरं तर पहिल्यांदाच असं घडलं असेल की कर्जमाफीचा निर्णय कुठलीही निवडणूक डोळ्यासमोर नसताना घेण्यात आला. मागच्या निवडणुकीमध्ये आपल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन आपण दिलं होतं आणि त्यानंतर खूप चांगल्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व अशा प्रकारचं यश आपल्याला मिळालं. त्यानंतर नगरपालिकेच्याही निवडणुका झाल्या, महानगरपालिकेच्याही झाल्या, जिल्हा परिषदेच्याही झाल्या. सगळ्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला महाराष्ट्राच्या जनतेने भरभरून दिलं आणि न भूतो अशा प्रकारचं मॅन्डेट, अशा प्रकारचा विजय आपल्याला मिळाला. केवळ राजकीय विचार केला असता तर समोर आता कुठली निवडणूक उरलेली नाही. त्यामुळे आता पुन्हा 2029ला लोकांसमोर जायचं आहे. तर 29च्या जानेवारीत आपण कर्जमाफी करू अशा प्रकारचा राजकीय विचार आपल्याला करता आला असता. पण आपल्याकरता कर्जमाफी असेल, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय असतील, हा कुठलाही निर्णय राजकारणाशी संबंधित नाहीये. राजकारण आपल्या जागी आहे, ते आपण करतो, ते करावंही लागेल. पण शेतकऱ्याचं हित बघत असताना कुठल्या गोष्टीमध्ये शेतकऱ्यांना कधी कुठला निर्णय हिताचा असेल याचा विचार करून तो निर्णय घेतला पाहिजे. आणि म्हणून अनेक लोकांना असं वाटत होतं की सरकार निर्णय करणार नाही, आपण आंदोलनं करू, आपलं दुकान चालू राहील, आपल्याला प्रसिद्धी मिळत राहील. परंतु त्यांना हे माहिती नव्हतं हे महायुतीचं सरकार आहे, हे शेतकऱ्यांच्या देवाभाऊचं सरकार आहे. आणि म्हणून आपण कर्जमाफीचा निर्णय घेतला. 2 लाखापर्यंत कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासोबत ज्यांनी नियमित कर्ज भरलाय त्यांनाही 50,000 रुपये देण्याचा निर्णय आपण घेतला. हे खरं आहे की हा निर्णय घेत असताना एक अट आपण टाकली होती आणि ती अट अशी होती की 2019च्या कर्जमाफी योजनेमध्ये ज्यांना त्याचा फायदा मिळालाय त्यांना या योजनेचा फायदा मिळणार नाही. राज्यामध्ये 2008ला देशाची कर्जमाफी झाली आणि 2009ला राज्याची कर्जमाफी झाली. 2009च्या कर्जमाफीमध्ये तेव्हाच्या सरकारने 2008च्या कर्जमाफीतल्या लोकांना वगळलं. 2017ला आपण कर्जमाफी केली, त्याही वेळी ज्यांना फायदा यापूर्वी मिळाला होता त्यांना आपण वगळलं. 2019ला कर्जमाफी झाली. 19च्या कर्जमाफीमध्ये तेव्हाच्या सरकारने, मगाशी कुटे साहेबांनी सांगितलं की 2017ला ज्यांना कर्जमाफी मिळाली होती त्या सगळ्यांना वगळण्याचा निर्णय घेतला. याच्या पाठीमागचं कारण काय आहे
तर आत्ताही आपण कर्जमाफीच्या संदर्भात जी समिती तयार केली होती त्या समितीने आपल्याला अहवाल देताना हे सांगितलं की याचा फायनान्शियल इम्पॅक्ट मोठा नाही, 3-4 हजार कोटी रुपयेच लागतील, परंतु आपल्याकडची जी बँकिंग सिस्टीम आहे, बँकांची जी व्यवस्था आहे, जर कर्ज भरण्याची सवय ही सुटली किंवा अनेक वेळा सवय सुटत नाही, पण शेतकऱ्यांना असं वाटतं की आपण भरून टाकल्याने कर्जमाफी झाली तर आपल्याला काय मिळणार, आणि म्हणून या भीतीपोटी अनेक वेळा शेतकरी त्या ठिकाणी कर्ज भरत नाहीत आणि मग नंतर दोन्हीकडनं अडचणीत येतात. आणि म्हणून साधारणपणे लगतच्या कर्जमाफीतल्या लोकांना पुन्हा डिफॉल्ट झाला असेल तर कर्जमाफी देऊ नये अशा प्रकारचा निर्णय आपल्या समितीने दिला होता. तरीही ज्यावेळेस मी बघितलं की अशा प्रकारचे शेतकरी किती, तर लक्षात आलं की 12 लाख शेतकरी आहेत. ज्या 12 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. मग मी विचारलं की समजा आपण असं केलं, 50,000पर्यंत सरकारने द्यावे आणि वरचे त्यांनी द्यावे, तर किती शेतकरी कव्हर होतात? होतात तर 12 लाख, पण त्यातले 6 लाख शेतकरी असे होते की ज्यांना 10-12 हजार रुपये भरले तरीही 50,000चा फायदा त्या ठिकाणी मिळत होता. आणि म्हणून दोन्ही गोष्टी त्यात होत होत्या, शेतकऱ्याला फायदाही मिळत होता आणि पुन्हा जो काही रिपोर्टमध्ये म्हटलं होतं की कर्ज भरण्याची प्रवृत्ती कमी होऊ नये या दृष्टीनं तुम्ही कारवाई करा, ती कारवाई देखील आपल्याला करता येत होती. आणि म्हणून त्या रिपोर्टच्या पलीकडे जाऊन आपण हा विचार केला की 50,000पर्यंत आपण द्यावं आणि 1 लाखापर्यंत गेलं तर जवळपास या 12 लाखातले 9 लाख शेतकरी हे 10-12 हजार रुपये भरून त्या ठिकाणी पात्र होत होते. आणि म्हणून या दृष्टीने हा निर्णय घेतला होता. दुसरा निर्णय हा आपण चालू कर्ज आपल्या नागरिकांनी किंवा शेतकऱ्यांनी भरावं याकरता त्याची एक अट आपण लावली होती. आणि म्हणून अशा पद्धतीनं ही कर्जमाफी केल्यानंतर ज्यावेळी आमच्या रणधीरभाऊ सावरकरांसोबत आमचे महायुतीचे 3ही पक्षाचे सगळे आमदार, जवळपास 25-30 आमदार माझ्याकडे आले. आणि माझी सवय आहे, मी सत्य नेहमी सांगतो, कारण आर्थिक शिस्तही असली पाहिजे. आणि म्हणून मी त्यांना समजावून सांगितलं की मला पैसे जास्त लागणार नाही, 4,000 कोटी लागणार आहेत. 36,000 कोटी दिले तर 40,000 द्यावे लागतील, पण आर्थिक शिस्त देखील आपल्याला लावली पाहिजे, कारण भविष्यात आपल्या जिल्हा बँका जर वाचवायच्या असतील तर कर्ज भरण्याची प्रवृत्ती वाढली पाहिजे, या दृष्टीनं घेतलेला निर्णय आहे. पण आलेल्या सगळ्या आमदारांनी मला त्या ठिकाणी सांगितलं की तुमचं आर्थिकदृष्ट्या किती बरोबर असेल तरी देखील हे जे शेतकरी बाहेर राहत आहेत त्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये नेहमीच हे राहील की 56 लाखाला दिलं आणि आम्हाला मात्र सोडून दिलं. त्यामुळे तुम्ही हा निर्णय बदलवा. आणि मग त्या सगळ्यांचा आग्रह मला योग्य वाटला. मी आमच्या सगळ्या नेत्यांची चर्चा केली आणि त्या ठिकाणी निर्णय केला की यावेळी ही अट काढून टाकू आणि सरसकट 2 लाखापर्यंत सगळ्यांना कर्जमाफी देऊ. त्यामुळे आता जे 19च्या योजनेतही पात्र होते पण नंतर डिफॉल्टमध्ये गेले तेही 12 लाख शेतकरी याच्यामध्ये पूर्णपणे एकही पैसा त्यांना भरण्याची आवश्यकता नाही. दुसरं महत्त्वाचं आपण केलं, ज्याचा उल्लेख कुटे साहेबांनी केला होता, की उद्योगजींच्या कर्जमाफीमध्ये 2,01,000 रुपया एवढं जरी तुमचं कर्ज झालं तरी तुम्हाला एकही पैसा मिळाला नाही, एकही नाही. आम्ही म्हटलं असं नाही, एकतर आपले 80% शेतकरी अल्पभूधारक आहेत, त्यामुळे ते 2 लाखाच्या आतले आहेत. जे 2 लाखाच्या वरचे आहेत
त्यांनाही संधी मिळाली पाहिजे या दृष्टीनं आम्ही सांगितलं की 2 लाखाच्या वरचे पैसे तुम्ही भरा, 2 लाखापर्यंत पैसे आम्ही भरतो, म्हणजे तुम्हालाही त्याचा फायदा मिळेल. अशा पद्धतीनं त्यांनाही फायदा दिला. आणि अर्थात दुसरी गोष्ट जी आमच्या या शिष्टमंडळाने मला सांगितली ती मला एका मिनिटात पटली. त्यांनी माझाच विषय माझ्यावर उलटवला. ते म्हणाले तुम्हीच घोषित केलाय अल निनोचं वर्ष आहे. मग अल निनोच्या वर्षामध्ये जर शेतकऱ्यांवर संकट आहे तर अशा वेळी तुम्ही जर चालू वर्षाचे पैसे भरा असं त्यांना सांगितलं तर शेतकऱ्यांवर हे नवीन संकट तुम्ही करताय. मी म्हटलं तुमचं म्हणणं बरोबर आहे. तात्काळ तीही अट आपण काढून टाकली. त्यामुळे आता ज्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर मिळणार आहेत त्यांनी जे 26-27 लगतचे जे मागचे 3 वर्ष आहेत त्या 3 वर्षातल्या कुठल्याही 2 वर्षामध्ये त्यांनी जर त्या ठिकाणी पैसे भरलेले असतील तर त्यांनाही 50,000 रुपये प्रोत्साहन देण्याचा निर्णय आपण घेतला आहे. खरं म्हणजे शेतकरी बंधू भगिनींनो, आपण जर बघितलं तर कर्जमाफी हा काही अंतिम उपाय नाहीये. आपण विचार करा, जर राज्यामध्ये शेतकऱ्यांना 7 ते 8 वर्षात 3 वेळा कर्जमाफी द्यावी लागत असेल तर कुठेतरी आपल्या शेतीसमोरचे प्रश्न फार गंभीर आहेत. आणि म्हणून मी नेहमी सांगतो कर्जमाफी आवश्यकच आहे, ती दिलीच पाहिजे. पण कर्जमाफीने कुठला शेतकरी श्रीमंत झाला नाही. कर्जमाफीने कुठला शेतकरी परमनंट त्या कर्जाच्या विळख्यातनं बाहेर पडला नाही. जर आपली शेती फायद्याची करायची असेल तर वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना केल्याशिवाय शेती फायद्याची होऊ शकत नाही. आज आपण बघा इंडस्ट्रीत नवनवीन तंत्रज्ञान येतं आणि त्या तंत्रज्ञानामुळे ती इंडस्ट्री फायद्यामध्ये जाते. जर एखाद्या उद्योगाने ठरवलं की मी नवीन तंत्रज्ञान आणणारच नाही तर तो उद्योग बंद पडतो. दुसरा कोणीतरी तंत्रज्ञान आणतो आणि त्या उद्योगाच्या पुढे जातो. आमच्या शेतीचं क्षेत्र देखील असं आहे की या क्षेत्रामध्ये जर आपण नवीन पद्धती आणल्या नाहीत, या शेतीमध्ये आपण नवीन तंत्रज्ञान आणलं नाही तर शेती फायद्याची होऊ शकत नाही. आणि मग या सगळ्या नवीन गोष्टी करण्याकरता अडचण काय आहे? ती अडचण आहे गुंतवणुकीची. ज्या शेतकऱ्याकडे जो अल्पभूधारक शेतकरी आहे, या अल्पभूधारक शेतकऱ्याला गुंतवणूक त्यांनी करायची कशी? गुंतवणुकीकरता त्याला पैसे येतील कुठनं? तो जेमतेम पीक कर्ज काढतोय आणि तेही कर्ज जर परत करू शकत नाहीये तर मग गुंतवणूक तो करेल कशी? आणि म्हणून 2014 नंतर मोठ्या प्रमाणात आपण शेती क्षेत्राला रिलीफ आणि रिहॅबिलिटेशन म्हणजे मदत आणि पुनर्वसनचं क्षेत्र नाही, ते तर करावंच लागतं. पाऊस आला तर, अतिवृष्टी झाली तर, अवर्षण झालं तर, वाहून गेली तर, सगळ्या गोष्टीत ते तर करावंच लागतं. पण केवळ तितक्यापुरतं मर्यादित ठेवायचं नाही. शेती क्षेत्रामध्ये गुंतवणूक करायची आपण निर्णय घेतला. मग जलयुक्त शिवार असेल, मागेल त्याला शेततळं असेल, मागेल त्याला सिंचन विहीर असेल, मागे त्याला ठिबक असेल. तुम्ही आठवा 2014 पूर्वीची परिस्थिती तुम्ही आठवा. मी देखील जवळपास 10 वर्ष माझ्याकडे ग्रामीण क्षेत्र होतं मी आमदार असताना. नंतर मग माझं शहरी क्षेत्र झालं. पंचायत समितीत आम्ही बसायचो, काहीतरी इष्टांक आलेला असायचा आणि मग ते पंचायत समितीचे सभापती, सदस्य आणि आमदार मिळून आम्ही वाटायचो. 4 तुझ्याकडे, 2 तुझ्याकडे, 4 तुझ्याकडे, 5 तुझ्याकडे. आणि त्या वाटणीतही आम्ही एवढं खुश असायचो की जणू काय शेतकऱ्याला आपण दिलेला आहे अशा पद्धतीची बंदरबाट आपण करायचो. मी सांगितलं की पद्धतीच दूर झाली पाहिजे आणि मग सगळ्या गोष्टी मागेल त्याला, ज्याला आवश्यकता त्याने मागावं, आपण त्याला देऊ. अशा पद्धतीनं मागेल त्याला शेततळ्यांची योजना आपण आणली. महाराष्ट्रामध्ये लाखो शेततळी आपण तयार केली. आज तुम्ही बघा, म्हणजे आम्हाला संधी मिळते अनेक वेळा हेलिकॉप्टर म्हणून जाण्याची, अलीकडच्या काळात मी वापरत नाहीये. पण अनेक जिल्हे असे आहेत आणि मराठवाड्यातले देखील अनेक जिल्हे असे आहेत की जे कोरडे जिल्हे आहेत, पण तुम्ही वरून जर बघितलं ना तर प्रत्येक शेतात शेततळ तुम्हाला भेटतं. आणि ते विचारा कधी झालेलं आहे? हे मागेल त्याला शेततळ्याच्या आपल्या योजनेत झालेलं आहे. आज जे काही पाणी आहे ते आपण साठवू शकतो. आणि मग आताच्या परिस्थितीत अल निनोमध्ये कुठेतरी 5, 7, 8 जुलैला भरपूर पाऊस येतो
आणि त्याच्यानंतर 25 जुलैपर्यंत पाऊस गायब होतो. अशा परिस्थितीमध्ये जर पिकावर ताण पडला तर त्या पिकाला पाणी द्यायचं कुठनं? त्याकरता ही शेततळी आहेत, त्याकरता प्रोटेक्टिव्ह इरिगेशन करता ही कामी येत आहेत. आज परिणाम असा झाला, आम्ही साधारणपणे ज्या ठिकाणी जलयुक्त शिवारची कामं आपण केली, जलसंधारणाची कामं केली, त्या गावांचं ज्यावेळेस ऑडिट केलं, त्या ऑडिटमध्ये असं लक्षात आलं की अनेक गावं अशी होती की जी एका पिकावर होती, ती आज 3-3 पिकं घेऊन राहिली आहेत. ज्या गावांमध्ये बागायतीचा विचार करत नव्हते, फळबागांचा विचार करत नव्हते. मला नेहमी आजही माझ्याकडे तो व्हिडिओ आहे की ज्यावेळी 2019 साल असेल, मी सांगोल्याला गेलो आणि त्या सांगोल्यामध्ये एक शेतकरी म्हणाला माझ्या शेतीत तुम्हाला यावंच लागेल, आणि मला घेऊन गेला आणि त्यांनी सांगितलं इथे माझ्याकडे काही पिकत नव्हतं. आज जलयुक्त शिवारनंतर ऍपल बेर त्यांनी पिकवणं चालू केलं आणि म्हणाला यावर्षी 25 लाख रुपयाचे ऍपल बेर मी त्या ठिकाणी विकेल. त्यामुळे शेतीमध्ये आणि शेतीच्या क्षेत्रात गुंतवणूक आपण सुरू केली. पूर्वीच्या काळामध्ये लोकांना ड्रिप इरिगेशन करता, ठिबक सिंचनाकरता वाट पाहावी लागायची. आम्ही सांगितलं ऑनलाईन अप्लाय करा, ऑनलाईन अर्ज करा आणि ऑनलाईनच तुमच्या खात्यात पैसे जातील. आताही जे मामा सांगत होते की काही बॅकलॉग राहिला होता तोही आम्ही पूर्ण करतोय. आणि जेवढे अर्ज आले, 5 लाख अर्ज आले तर 5 लाख अर्ज आम्ही स्वीकृत करणं सुरू केलं. ट्रॅक्टरची मागणी जेवढी आली आम्ही स्वीकृत केली. इतक्या मोठ्या प्रमाणात हळूहळू हे यांत्रिकीकरण आपण सुरू केलं. आणि महत्वाचं यातलं काय आहे तर आज आपल्याला आपल्या शेतीमध्ये जर परिवर्तन करायचं असेल, गुंतवणुकीची क्षमता बघा, जागतिक बाजारपेठ झाली आहे. आता शेतमालाचा भाव हा कुठलं राज्य ठरवत नाही, कुठला देश ठरवत नाही, जागतिक बाजारपेठ ठरवते. त्यामुळे त्या जागतिक बाजारपेठेमध्ये जर आपल्याला त्या ठिकाणी आपल्या शेतमालाचा भाव घेऊन फायदा करायचा असेल तर उत्पादन खर्च कमी करावा लागेल. उत्पादन खर्च कमी करायचा असेल, उत्पादकता वाढवावी लागेल. उत्पादकता वाढेल तेव्हाच उत्पादन खर्च कमी होईल. आणि मग अशा सगळ्या गोष्टींकरता आता ज्याच्याकडे 1 एकर शेती आहे, 2 एकर शेती आहे, त्याची गुंतवणुकीची ताकद किती आहे? आणि म्हणून आपण गटशेतीची योजना सुरू केली. मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये 50,000 गट जर आपण तयार केले तर या गटांची क्षमता जी आहे, आणि सरकार सगळ्या योजना गटाला देत आहे. मागच्या वेळेस तर आपण 1 कोटी रुपयापर्यंतच्या योजना गटांना दिल्या, तर या गटाची गुंतवणुकीची क्षमता वाढते. या गटांना जे काही निविष्ठा खरेदी करावे लागतात त्याची किंमत कमी होते. वेगवेगळ्या पिकांचे प्रयोग करून पूरक पिकं त्या ठिकाणी घेता येतात आणि त्यातनं शेती जी आहे ही उद्योगासारखी फायद्यामध्ये आपल्याला आणता येते. आणि म्हणून त्याही दृष्टीने खूप मोठ्या प्रमाणात काम करण्याची आवश्यकता आहे. आमच्या शेतकऱ्याचा जो काही खर्च आहे तो कमी व्हावा म्हणून आपण 2 गोष्टी त्या ठिकाणी केल्या. सगळ्यात महत्त्वाचं काही केलं असेल तर आमच्या शेतकऱ्यांना 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत जो काही विजेचा खर्च होता ते वीज बिल माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. आज याचा कधी कोणी विचार करत नाही. वीज बिल माफ झालं म्हणजे वीज कंपनी जी आहे ती कंपनी स्वतःच्या खिशातनं भरत नाही. दरवर्षी 25,000 कोटी रुपये मी बजेटमधनं काढतो आणि त्या आमच्या वीज वितरण कंपनीला देतो. कारण ते जर दिले नाही तर MERC सांगते की जे इतर ग्राहक आहेत त्या सगळ्या ग्राहकांवर हे 25,000 कोटी लोड करा, त्यांचं विजेचं बिल वाढवा आणि त्यांच्या खिशातनं ते वसूल करा. आणि म्हणून दरवर्षी 25,000 कोटी रुपये हे आपण वीज बिल माफीच्या पोटी देतो. आणि मला हेही सांगताना आनंद वाटतो की याच महाराष्ट्राने जवळपास महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आपल्याला माहिती आहे अर्धे दिवस सकाळी वीज, अर्धे दिवस रात्री वीज, इतक्या मोठ्या प्रमाणात रात्रीची वीज आल्यानंतर शेतकऱ्याला काय अडचणी त्या ठिकाणी सहन कराव्या लागतात आपल्याला माहिती आहे. आपण सौर कृषी वाहिनी आणि सौर पंप अशा 2 योजना आणल्या. मला सांगताना अभिमान वाटतो की जे आम्ही सांगितलं
आज राज्यातल्या 76% शेतकऱ्यांना आम्ही दिवसा वीज देतो आणि आमचा प्रयत्न हे वर्ष संपता 100% शेतकऱ्यांना दिवसा वीज आम्ही देऊ आणि 8 तास आम्ही देतो. 10 तास द्यायचे, नंतर 12 तास द्यायचे. दिवसा 12 तास आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोफत वीज देण्याचा निर्णय आम्ही करतो. आणि आता याच्याही पेक्षा एक अजून चांगला निर्णय जो आज मी जाहीर करणार आहे. आपल्याला कल्पना आहे की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत आता तुम्हाला बिल येत नाही, पण तुमच्या प्रत्येकाच्या नावाने जुनं बिल आहे. प्रत्येकाच्या नावाने आहे, ते खात्यात आहे, लिहून ठेवलं आहे. कधीतरी वसुलीला येऊ शकतं आणि कुठलंही दुसरं कनेक्शन घ्यायचं झालं तर तो लाईनमन चेक करतो, तुमच्यावर तर आहे जुनं बिल, मिळत नाही तुम्हाला. आणि म्हणून आता मी हा निर्णय घेणार आहे की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचं जे जुनं बिल आहे 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे. ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत. शेतकऱ्याची पाटी ही कोरी झाली पाहिजे आणि त्याला नव्याने त्या पाटीवर इतिहास लिहिता आला पाहिजे, या दृष्टीनं घेतलेला हा निर्णय. आज खरं म्हणजे एकीकडे शेती क्षेत्रातली गुंतवणूक आपण किती वाढवली आहे. माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून यावर्षी शेती क्षेत्राला विविध योजनांच्या माध्यमातून कुटे साहेब आपण जो पैसा देतोय तो 95,000 कोटी रुपये आहे. कर्जमाफीच्या व्यतिरिक्त, कर्जमाफीचा पैसा नाही, 95,000 कोटी रुपये आपण देतो आहोत. मोठ्या प्रमाणात ही गुंतवणूक आपण वाढवतो. आपला प्रयत्न आहे की हे क्षेत्र हळूहळू सस्टेनेबल झालं पाहिजे आणि म्हणून एक एक गोष्ट जी आपण करतोय. आता शेती क्षेत्रामध्ये आपण एआयचा वापर चालू केलाय, कारण आपल्याला जर उत्पादन खर्च कमी करायचा असेल तर आज आपण इस्रायलची शेती बघितली तर इस्रायलच्या शेतीमध्ये फर्टिगेशन आहे, ठिबक सिंचन आहे, पण त्या ठिबक सिंचनामध्ये फर्टिगेशन आहे. जे काही त्या ठिकाणी द्यावं लागतं ते सगळं त्या ठिबकच्या माध्यमातून जात असताना कंप्लीट ऑटोमेशन असल्यामुळे जेवढं सीसी गेलं पाहिजे, आपण तर अंदाजे करतोय सगळ्या गोष्टी, अंदाजे जेवढं सीसी गेलं पाहिजे तेवढंच ते जातं, त्यापेक्षा जास्त जात नाही. त्याचा परिणाम काय होतो? जमीन चांगली राहते. त्याचा परिणाम काय होतो? खर्च कमी होतो आणि वाढीला त्याचा फायदा होतो. त्यामुळे अशा पद्धतीचे जे काही विषय आहेत ते आपल्याला हळूहळू न्यावे लागतील. आणि शेतीमध्ये जे काही आपण वापरतो, आज रासायनिक खतांमुळे आपल्या शेतीची अवस्था ही वाईट होते आणि म्हणून त्याचा वापर कसा कमी करायचा. आज आपण जे काही आपलं त्या ठिकाणी दुसरं खातं ॲनिमल हजबंडरीचं, त्या खात्यामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात काम चालू केलेलं आहे. कारण आपल्याला कल्पना आहे की आपल्या शेतीतल्या गायी कमी झाल्या, जनावरं कमी झाले आणि त्यातनं शेतीमध्ये ज्या नैसर्गिक गोष्टी जात होत्या त्या गोष्टी आता हळूहळू आपल्या जायला लागल्या. सगळं आपण रासायनिक वापरायला लागलो आणि म्हणून पुन्हा एकदा नैसर्गिक शेतीकडे जाण्याकरता त्या ठिकाणी आपला प्रयत्न आहे की पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास विभागाच्या माध्यमातून
मोठ्या प्रमाणात योजना आणून आपल्या देशी गायींचं संवर्धन झालं पाहिजे आणि देशी गायींच्या माध्यमातून आज इतके चांगले प्रयोग झाले आहेत. आज जीवामृत असेल किंवा इतर पद्धती असतील की ज्यामुळे अतिशय कमी खर्चामध्ये गोमूत्र असेल, शेण असेल, गूळ असेल, हळद असेल, अनेक गोष्टी त्याचं मिश्रण करून आणि त्या ठिकाणी ज्या प्रकारे आमच्या शेतीमध्ये आज त्यांनी उत्पादकता वाढते, ती कमी होत नाही आहे, असे वेगवेगळे प्रयोग हे आपल्याला करावे लागतील आणि त्यातनं आपल्या जमिनीची जी उर्वरा क्षमता आहे, जी उत्पादन क्षमता आहे, ही क्षमता देखील त्या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा परत आणावी लागेल, ती वाढवावी लागेल. या सगळ्या गोष्टी येत्या काळामध्ये करण्याचा आपला प्रयत्न आहे आणि म्हणून गुंतवणुकीच्या मॉडेलकडे आपण सगळे लोक या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतो. खरं म्हणजे मी कधी फार सांगत नाही, माझं लांबलेलं मनोगत थांबवतो कारण शेवटी जेवणाची वेळ असते. पाहुणे कंटाळतात, किती बोलणार असलं तरी इतका कमी बोलायला लागला असंही लोकांना वाटू लागतं. एका सभेत एक जण बोलायला लागला तो खूपच बोलायला, लोक म्हणजे थांबताय कधी, म्हणून त्यांनी कंटाळून टाळ्या वाजवायला सुरुवात केली. त्याला वाटलं बघा उशिरा का होईना दात मिळाला, अजून त्यांनी रट्टा लावला. नंतर त्याचा घसा कोरडा पडल्यावर त्याच्या लक्षात आला आपण जरा जास्त बोललो. तो म्हणला माफ करा श्रोते, घरातनं गडबडीत बाहेर पडलो, हातावर घड्याळ बांधायचं राहून गेलं. एक जण उठला आणि म्हणला घड्याळाचं राहू दे, मागच्या भिंतीवरचं कॅलेंडर तर बघायचं. बोलण्याच्या नादात माझी अशी गडबड होऊ नये अशी काळजी घेतो. सर्वांना सदिच्छा शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत थांबवतो. जय जवान जय किसान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. मटकीमध्ये ठेवायची, मग ती राब खायची, हे सगळं लहानपणापासून बघितलेलं आहे. आमच्याकडे बगीचा होता, बगीच्यामध्ये सर्व प्रकारचे भाज्या आम्ही त्या ठिकाणी तयार करायचो. त्यामुळे शेतामध्ये गेलेलो आहे, शेती बघितलेली आहे. जेव्हा पावसाळा असायचा त्यावेळी आमच्याकडे रोवणी जी व्हायची, तेव्हा भले रोवणे करण्याकरता नाही, रोवणे करण्याच्या बहाण्याने चिखलात खेळायला मिळायचं, म्हणून सगळे भावंड आम्ही त्या चिखलात जाऊन त्या ठिकाणी रोवणी करायचो. हे सगळं केलेलं आहे. त्यामुळे एखाद्या रूममध्ये बसून निर्णय घेणारा मी नाही आहे. हे सगळं जवळून बघितलेलं आहे. शेती मातीशी संबंध आमचाही आहे, फक्त आम्ही कधी फार ते सांगत फिरत नाही की बाबा आमचा खूप संबंध आहे. त्यामुळे अनेक वेळा लोकांना असं वाटतं की शहरातनं निवडून येतात त्यांना काही समजतं का नाही समजत. महत्वाचं एवढंच आहे की जोपर्यंत शेतीची अर्थव्यवस्था ही आपण योग्य करणार नाही, जोपर्यंत त्या अर्थव्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल आपण घडवणार नाही, जोपर्यंत केवळ शेती नाही तर शेतीच्या नंतर त्याचं प्रोसेसिंग आहे, त्याला योग्य मार्केट मिळवून देणं आहे, त्याचं ब्रँडिंग आहे, या गोष्टी जोपर्यंत आपण करत नाही. आणि म्हणूनच मागच्या काळामध्ये मुख्यमंत्री असताना मी त्या ठिकाणी 2 योजना सुरू केल्या. पहिली नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना, वर्ल्ड बँकेकडनं आज ती योजना शांतता ठेवणं पोलिसाचं काम आहे, पण पोलिसांनी आज जलसंधारणापासून तर व्हॅल्यू चेन पर्यंत सगळ्या गोष्टी विदर्भ आणि मराठवाड्याच्या या जिल्ह्यांमध्ये चाललेल्या आहेत, काही उत्तर महाराष्ट्रातल्या जिल्ह्यात चालले आहेत. आणि दुसरी आपण जी योजना स्मार्टची आणि मॅग्नेटची केली, की ज्या योजनेमध्ये आपला प्रयत्न आहे 10,000 गावांमध्ये आपली जी प्राथमिक सोसायटी आहे त्या सोसायटीला ॲग्री बिझनेस सोसायटीमध्ये परिवर्तित करायचं, त्याला प्रशिक्षित करायचं आणि संपूर्ण जी चेन आहे, गोडाऊन असेल, कोल्ड चेन असेल, अशी जी कंप्लीट चेन आपल्याला करावी लागते की ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना होल्डिंग करता आलं पाहिजे. आज शेतकऱ्यांचा प्रश्न हाच आहे, आपण हमीभाव देतो, हमीभावाने खरेदी पण भरपूर करतो, पण आपल्याला माहिती आहे की जसं कापूस आहे, कापसामध्ये खेळा खरेदी होते, त्या ठिकाणी जाऊन शेतीमध्ये खरेदी होऊन जाते. त्या शेतकऱ्याला लगेच काहीतरी समोरचं पाहिजे असतं, म्हणजे लग्न आहे घरी, काहीतरी सण आहे, त्यामुळे मिळेल त्या भावात तो आलेल्या व्यापाऱ्याला विकून टाकतो आणि मग हमी भावाचा फायदा त्याला मिळत नाही. आणि म्हणून हमी भावाची विक्री होतपर्यंत त्याला ते योग्य ठिकाणी ठेवताही आलं पाहिजे आणि त्याच्यावर त्याला तारणही मिळालं पाहिजे, जेणेकरून त्याला कुठलंही त्यातनं अडचण येणार नाही. अशा प्रकारची व्यवस्था ही आपल्या प्राथमिक सोसायट्यांच्या माध्यमातूनच कशी उभी करता येईल याचं काम आज आपण जवळपास 10,000 गावांमध्ये करतो आणि पुढेही आपल्याला हे काम जवळजवळ सगळ्या गावांमध्ये करायचं आहे.
ही सगळी अर्थव्यवस्था बदलण्याचं काम हे आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी करायचं आहे. आणि मला विश्वास आहे की आज जरी आपला शेतकरी अडचणीत आहे आणि मला हे दिसतंय की आपण जर फोकस काम केलं तर आज शेतकऱ्याला मदत करावी लागते. फोकस पद्धतीने काम केलं तर आजपासून 5, 7, 10 वर्षानंतर शेतकरी तुमच्या दारात येणार नाही, शेतकऱ्याला तुम्हाला मदत करावी लागणार नाही. आज आमचा फोकस हा शेतीसोबत इतक्या मोठ्या प्रमाणात उद्योगावर आहे. हा का आमचा उद्योगावर आहे? याचं कारण असं आहे की एकीकडे हळूहळू शेती क्षेत्रातला रोजगार कमी होणार आहे. तो याकरता कमी होणार आहे की पूर्वी असं होतं, शेत मोठं होतं, 4 मुलं हो का 6 मुलं हो सगळे शेतीवर जायचे. आता ती परिस्थिती नाही आहे आणि हळूहळू शेतमजुरांची संख्याही थोडी कमी व्हायला लागली आहे. त्यामुळे हळूहळू आपण यांत्रिकीकरणाकडे येणार आहोत आणि म्हणून गावातल्या मुलांना केवळ शेती आणि शेतीतलं म्हणजे जी शेती 2 भाऊ करू शकतात तीच 4 भाऊ करतायत. त्यामुळे उरलेल्या 2 भावांचे जे श्रम आहेत त्याला पैसे मिळत नाही आहेत आणि म्हणून त्याला उद्योगाची जर जोड दिली तर उद्योगाच्या माध्यमातून समजा 2 भाऊ उद्योगात गेले आणि 2 भाऊ शेतीत राहिले तर तिथलं अर्थकारण जे आहे ते पूर्णपणे बदलेल. आणि दुसरा प्रयत्न आहे, जवळपास कुठले 8 ते 10 वर्ष शेती क्षेत्रामध्ये पैसा टाकावा लागणार आहे. पैसा येईल कुठनं? राज्यामध्ये जर आपण आज या स्मार्ट सिटी तयार करतो, आपण नवीन मुंबई 3 करतो, मुंबई 4 करतो, इन्फ्रास्ट्रक्चर तयार करतो, उद्योगाकरता वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग तयार करतो, याचं कारण हे सगळं केल्यामुळे राज्याच्या तिजोरीत पैसे येतात. तिजोरीतच पैसे आले नाही तर टाकणार कुठं आहे? आज ज्यावेळेस शेतकऱ्यांना 40,000 कोटी रुपयाची कर्जमाफी आपल्याला द्यावी लागते त्यावेळी लक्षात घ्या, एक रस्ता बनवायचा असेल तर बँक आम्हाला कर्ज देते, पण शेतकऱ्याच्या कर्जमाफी करता आम्हाला कर्ज मिळत नाही. ते आपल्याला 4 खर्च कमी करावे लागतात आणि राज्याच्या बजेटमधनं ते द्यावे लागतात. आणि म्हणून राज्याचं बजेट जर मोठं झालं नाही, राज्याच्या तिजोरीत पैसे आले नाही तर शेतकऱ्याचं कल्याण करणार कसं? आणि म्हणून आपला प्रयत्न आहे की एकीकडे शेती क्षेत्रातली गुंतवणूक वाढवायची आणि दुसरीकडे उद्योगाचं क्षेत्र आणि सेवा क्षेत्र या 2 क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणायची. ती गुंतवणूक आणली की त्यातनं टॅक्सच्या रूपानं पैसा तिजोरीत येतो. आलेला पैसा शेतीच्या क्षेत्रामध्ये जर आपण लावू शकलो तर 8 ते 10 वर्षामध्ये हे क्षेत्र पूर्णपणे आपल्या पायावर उभं होईल आणि त्यानंतर या क्षेत्रात पैसा लावण्याची आवश्यकता असणार नाही. हेच क्षेत्र तुम्हाला पैसा देईल. अशा पद्धतीचं हे क्षेत्र आपल्याला उभं करायचं आहे. आणि म्हणून आज ज्या वेगवेगळ्या उपाययोजना आपण करतोय त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची आपली उपाययोजना आहे ती आपला नदी जोड प्रकल्प. या महाराष्ट्रातला 52% भाग हा अवर्षण प्रवण आहे. 52% भागामध्ये आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात पाऊस होत नाही. केवळ 48% भागामध्ये होतो. त्या 52% भागामध्ये जिथे कधी ना कधी दुष्काळ पडत असतो. आता यावर्षीचं अल निनोचं संकट आहे, या संकटाचा सामना आपल्याला करावा लागेल. आणि म्हणून एकीकडे 52% भाग अवर्षण प्रवण आहे आणि दुसरीकडे तो विदर्भाचा भाग असो का कोकणाचा भाग असो, या ठिकाणी 200 TMC पाणी हे समुद्रात वाहून चाललेलं आहे. त्या पाण्याचा उपयोग होत नाही. आणि म्हणून आपण हा निर्णय केला की आपल्याला हे वाहून जाणारं जे पाणी आहे हे आता तुटीच्या खोऱ्यामध्ये आणलं पाहिजे.